Audio Jungle. Audio Jungle. से करी जे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठल घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा बुद्धीपर अभंग आहे. वास्तविकतः तुम्ही आम्ही इथं जे जमलो जे म्हणजे वैष्णव विचार कीर्तन महोत्सव यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही इकडे सगळे जमलो. वास्तविकता खरं तर वैष्णव विचार महोत्सवाचं एका भाषेमध्ये सूत्र सांगायचं जर झालं तर मी असं सांगतो, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार या त्रिवेणी संगमाची पालखी गेले 27 वर्षापासून सगळ्या लोकांच्या घरामध्ये नामस्मरण सेवेच्या माध्यमातून तुम्ही सगळे घेऊन जात आहात. म्हणून मी तुमच्या सगळ्या चरणावर मी नतमस्तक होतो. कुठलेही शब्द असेल, कुठलीही अखंड हरिनाम सप्ताह असेल किंवा आपण जे काही चालू करतो, माणूस एका जोश मध्ये चालू करतो, पण चालू केल्यानंतर काही दिवसानंतर त्याचं खंड पडतं. पण गेल्या 27 वर्षापासून तुम्ही सगळे वैष्णव विचार कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून नामस्मरणाने भक्तिभावाची भेट सगळ्यांच्या उंबरट्यावर तुम्ही घेऊन जात आहात. आणि तिकडे जाऊन माऊली म्हणतात, जे ज्ञानाचा कुरुठा देत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुद्धा. म्हणून हा सप्ताच्या माध्यमातून माझं काहीतरी पूर्व प्रारब्ध आहे, काहीतरी प्रेमाचा तुमचं माझं काहीतरी संबंध आहे. आदरणीय भाऊसाहेबजीने मागच्या गेल्या काही महिन्याखाली फोन केला होता तारखेसाठी, महाराज यंदाचं वर्ष तुम्ही इथे सेवा करायची आहे. एका शब्दामध्ये त्यांनी म्हटल्या आम्ही हो म्हणतो. तेच सेवेच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेला आहे. माझ्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये जेवढं काही मला सेवा करायची संधी मिळते तेवढी वेळेच्या आत मी सेवा करतो. घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय उपदेश करतात किंवा सांगतात, दुर्बुद्धी ते मना, आपल्या मनाला सांगतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. हे देवा, आमच्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धी निर्माण करू नकोस. आमच्या मनामध्ये तुमचे पाय सदैव राहू द्या. आमच्या अंतःकरणामध्ये जे नामस्मरण आणि भक्तिभाव उपजत झालेला आहे, तो उपजत झालेला भक्तिभाव शेवटपर्यंत तुझ्या कृपेने सिद्धीला जाऊ द्या. शेवटला महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. नामस्मरण आणि भक्तिभाव याला सोडून माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये कुठलाच लाभ नको म्हणून म्हणतात. विठ्ठल आपण जर थोडं चिंतन जर केलं, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये काही जरी कोणाला मागावं असं जर वाटलं, कोणाला जरी काही जाऊन मागावं असं जर वाटलं तर त्याच्या मागे कारण असतं मागायचं. आपण सहज कोणाकडे जातो आणि काहीतरी मागतो असं नसतं. आपण गेलो, तो बसलाय तिथं आणि आपण काहीतरी मागायला लागलो असं कुठं असते का? असं नसतं. कुठेतरी आपण कोणाकडे काहीतरी मागायला जातो, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. कारण असल्याशिवाय उगीच कोणाकडे जात नाही आणि मागणी मागत.
मानसशास्त्राचा जर आदर घेतला तर ज्यावेळेस व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कोणाजवळ काहीतरी मागावं असं जर वाटलं, तो व्यक्ती गेला त्याच्याकडे मागायला, तर त्याच्या मागे एकच कारण असतं, ते म्हणजे चिंता असते. विठ्ठल चिंता असल्याशिवाय माणूस कोणाकडे जात नाही. गंभीर महाराज, ज्याच्या अंतःकरणामध्ये चिंता आहे तोच व्यक्ती मागणी करायला जातो. ज्याच्या अंतःकरणामध्ये चिंता नाही तो जातच नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये चिंता आहे 100% तो तिकडे जातो, काहीतरी मागणी मागतो. आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेजिया. आता निश्चिंतने पावलो विसावा, त्याचा परिणाम कुंडलिया धावा. आता आमच्या करणामध्ये कुठली चिंता नाही, कुठली तृष्णा नाही. कुंडलिया धावा कृष्णेची वा. कुठली चिंता, कशाची चिंता, त्या चिंतेचा विषय काय. आपण चिंतेचा महाराज जर विचार करायला बसलो तर आपल्याला रात्र कमी पडत नाही. नित्य उठून या वयाची चिंता. महाराज रात्री झोपल्यावर चिंता, उद्या सकाळी उठल्यावर चिंता. कुठली चिंता. कोणाला संततीची चिंता आहे, कोणाला मनाची आहे, कोणाला अस्तित्वाची आहे, कोणाला संपत्तीची आहे. अनेक चिंता आहेत महाराज. आपण जर त्याचा विचार करत बसलो तर आपल्याला रात्र कमी पडेल. कुठली चिंता. आपण थोडं खरं बघू, कशाची चिंता. सनत महाराज, तुम्हाला चिंता आहे. गंभीर महाराज इथं वाजवतात, ते कसं वाजवतील म्हणून तुम्हाला चिंता आहे. तुम्ही कसं वाजवतात म्हणून गंभीर महाराजांना चिंता आहे. पण तुमच्या दोघांमध्ये आम्हाला चिंता आहे, हे थांबतंय का? थांबणार नाही दोघांची. कारण की इथं वंदे भारत चालू आहे, इथं शताब्दी चालू. आम्हाला असं वाटत राहतं भाऊसाहेब की थांबूच नाही, हेच ऐकत राहू. पण तुम्ही जर दोघं वाजत बसलो, ह्या गावकऱ्यांना चिंता. कुठली चिंता, कशाची चिंता. आपण जर थोडं क्रम पाहिलं महाराज, आपण थोडं धावचं चिंतन करू. आपल्याला मुलगा होईल का नाही याची चिंता असते. नाही, पहिले लग्न राहू द्या, चुकलं माझं. पहिले लग्न होईल का नाही याची चिंता असते. लग्न झाल्यानंतर मुलगा होईल का नाही याची चिंता असते. महाराज जर काही क्रम चुकत असेल तर सांगा. मी काही वेगळं सांगत नाही. तुमच्या जीवनामध्ये जे घडतं, जे माझ्या जीवनामध्ये घडतं तेच इथं सांगत आहे. मी काही कुठलं पुस्तक वाचलं नाही, काही सांगितलं नाही, काही नाही. मुलगा होईल का नाही याची चिंता असते. मुलगा झाल्यानंतर चांगलं वाढेल का नाही याची चिंता असते. चांगलं वाढत असताना चांगली शाळा मिळेल का नाही याची चिंता असते. शाळा मिळाल्यानंतर चांगलं शिक्षण अभ्यास करेल का नाही याची चिंता असते. ते चिंता करत असताना त्या शाळेमध्ये उत्तीर्ण मार्क्स घेऊन, अंक घेऊन भोसरीच्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला अंक येईल याची चिंता. ते सगळं करत असताना चांगली संगत लागेल का नाही याची चिंता असते का नाही सांगा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लहानपणापासून आता तुम्ही आलात, तुम्ही लग्न झालं, तुमचे मुलं आहेत, तुम्हाला याची चिंता सगळी होती का होती? सगळ्यांना चिंता होती. मोठं झाल्यानंतर चांगलं कॉलेज मिळेल का नाही याची चिंता असते. चांगलं कॉलेज मिळाल्यानंतर परत नोकरी लागेल का नाही याची चिंता असते. ते नोकरी लागली का नाही, आता परत पुढे मी हेच सांगू, परत लग्न होईल का नाही याची चिंता असते. हे ग्रहस्थ होते महाराज, ग्रहस्थ होते. ते थोडं चिंतेने बसले होते. मी त्यांना विचारलो, का हो, काय झालं, तुम्ही एवढे सदन आहात, कशाची चिंता आहे, एवढं सगळं व्यवस्थित आहे ना? ते म्हणले, महाराज थोडीशी चिंता आहे. मी म्हणलो, कशाची चिंता आहे? मागच्या वर्षी माझ्या नातवाचं लग्न झालं, अजून त्याला पोरगं झालं नाही, त्याची चिंता. मी म्हणलं, तुम्ही जर त्याची चिंता करतात तर त्याच्या बापाने कोणाची चिंता करत? कुठली चिंता, काय चिंता? ज्या चिंतेचा आपल्या काही विषय नाही आपण त्याची चिंता करतो. हे ग्रहस्थ होते गंभीर महाराज. मग ते खूप सदन होते, मोठे होते. त्याने काय केलं, आपल्या मुनिमाला बोलवलं, बोलून सांगितलं, आपली जेवढी काही प्रॉपर्टी आहे त्याची मोजमाप करा आणि मोजमाप करून मला सांगा.
मग मुली म्हणलं ठीक आहे मी जातो मोजमाप करतो. महाराज त्यांची प्रॉपर्टी मोजमाप करायला 25 दिवस लागले. किती तुमची आमची प्रॉपर्टी किती मिनिटात होती? किती मिनिटात होती गंभीर महाराज? वारकरीची काही प्रॉपर्टी नसती, वारकरीच्या प्रॉपर्टी, वारकरीच्या प्रॉपर्टी. मग त्याला 20-25 दिवस लागले. सगळं केलं, मोजमाप झालं. मग तो मालकाकडे आला, सगळं झालं. आल्यानंतर तो मालकाला म्हटला, मालक तुमची प्रॉपर्टीची सगळी मोजमाप झालेली आहे, सगळं झालेलं आहे. तर या सगळ्या प्रॉपर्टीचं मी तुम्हाला आकडा सांगू शकत नाही, आकडा. पण मी एवढं सांगू शकतो 10 पिढ्यापासून तुमची प्रॉपर्टी बसून खातील. किती पिढ्या? मला ऐकू आलं नाही. किती पिढ्या? मला कसं आहे कीर्तन करताना थोडं प्रश्नोत्तर करायची सवय. 10 पिढ्या बसून खातील. मग मालक आनंदात राहावं का रडावं? मग मालक रडू लागला ना, जोर जोरात रडू लागला. कसं होईल कसं होईल? मुली म्हणायला लागला, मालक तुम्ही रडता कशाला? 10 पिढ्या बसून घर, 11व्या पिढीचं कसं होईल म्हणून मला चिंता लागली. कैसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रं दिवस महाराज. कशाची चिंता? कुठली चिंता? ज्या चिंतेचा आपला काही विषय नाही महाराज, आपण त्याची चिंता करतो. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. काळ सकळ मंगळ मंगळाने. आपण असं चिंतन केलं पाहिजे, त्याच्यात आपलं काळ सुद्धा धन्यत्वाला पावलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराज आपण थोडं धावतं चिंतन करूया. चिंतेचे विषय अनेक आहेत. ऐका, चिंतेचे विषय अनेक आहेत, पण चिंतेचे प्रकार फक्त 3च आहेत. चिंतेचे विषय अनेक आहेत, पण चिंतेचे प्रकार 3च आहेत. आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक मिळावं वाटतं, उत्कर्षाची चिंता 1. आपल्याला जेवढं पाहिजे ते टिकून राहावं स्थितीची चिंता 2. आणि आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यापेक्षा खाली जाऊन अधपतनाची चिंता 3. विठ्ठल. एक तरी आपल्याकडे जास्त मिळावं वाटतं, नाही तरी आपल्याला जे मिळालं ते टिकून राहावं वाटतं, नाही तरी जे आपल्याला मिळाले त्याच्यापेक्षा खाली जाऊ नये हे वाटतच राहतं. ज्या पद्धतीने 3 प्रकारची चिंता आहे त्याच्या मागे 3 प्रकारचे मागण्या सुद्धा आहेत. आपल्याला जेवढं मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळावं वाटतं, त्याच्या मागे काहीतरी मागणी असते. आपल्याला जेवढं मिळालेलं आहे त्याच्या मागे ते टिकून राहावं, त्याच्या मागे काहीतरी मागणी असते. आणि आपल्याला जेवढं मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा खाली जाऊन याच्या मागे सुद्धा काहीतरी मागणी असते. मी काही तुम्हाला दुसरं वेगळं सांगत नाहीये. तुमच्या जीवनामध्ये नित्य उठून या आपल्या घडतं, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मीच हे तुम्हाला सांगत आहे. जसं 3 प्रकाराचे चिंता आहे, 3 प्रकाराचे त्याच्या मागे मागण्या आहेत, तसं 3 प्रकाराचे त्याच्या मागे कारण सुद्धा आहे. आपल्याला जेवढं मिळालंय त्याच्यापेक्षा अजून मिळावं वाटतं, याच्या मागे काहीतरी कारण असतं. आपल्याला जेवढं मिळालेलं आहे ते टिकून राहावं वाटतं, याच्या मागे काहीतरी कारण आहे. आणि आपल्याला जेवढं मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा खाली जाऊन याच्या मागे सुद्धा काही कारण असतं. विठ्ठल. पहिली चिंता महाराज उत्कर्षाची चिंता. उत्कर्षाची चिंता माणसाला कधी होते सांगू? कधी होते माणसाला अधिक कधी मिळावं वाटतं सांगू? प्राप्त परिस्थितीच्या असमाधानातून उत्कर्षाची चिंता. आपल्याला जेवढं मिळालंय त्याच्यापेक्षा अधिक मिळावंच वाटतं, मिळावंच वाटतं, अजून पाहिजे, अजून पाहिजे. गंभीर महाराजांनी एवढं सुंदर पक्वास घेतलंय. पहिलेचा पक्वास साधा होता, त्याच्यानंतर त्याला अपडेट केलं, वेगळं 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 पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे.
कीर्तन महोत्सव चांगला चालू आहे, पण याच्यापेक्षा अजून चांगलं होईल का हे आपण बघत असतो. प्राप्त परिस्थितीमध्ये असमाधान जर प्राप्त झालं तर त्याला उत्कर्षाची चिंता वाढत राहते. जसे हे प्रपंचामध्ये आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. महाभारतामध्ये एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे महाराज, मनुष्या याज्ञता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वम इंद्रतामपि. माणसाला स्वर्गाचं लोक मिळालं की त्याला वाटतं याच्यात काही तथ्य नाही. माणसाला पृथ्वीचं मिळालं तर त्याला वाटतं याच्यात काही तथ्य नाही. स्वर्ग लोकांचं त्याला मिळालं तर याच्यात काही तथ्य नाही. ब्रह्मदेवाचं मिळालं तर त्याला वाटतं याच्यात काही तथ्य नाही. एक तोंडाचं ब्रह्मदेव, परत मिळालं तर दोन तोंड. आता काय रात्रभर हेच करत बसायचं काय? माणसाला किती मिळालं? आता हे सगळं ब्रह्मदेव, हे तर सगळं आता मी लौकिकातला सांगतो महाराज, तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातला सांगतो. बघा, मी जर चुकतो तर सांगा. नगरसेवकाला नगरसेवक होण्यामध्ये तथ्य वाटलं नाही तर त्याला काय आवडतं? मला माहित नाही बाबा, तुम्ही सांगा. नगरसेवकाला नगरसेवक होण्यामध्ये तथ्य वाटलं नाही तर त्याला नगराध्यक्ष होतं. नगराध्यक्षाला त्याच्यामध्ये असमाधान निर्माण झालं तर त्याला आमदार व्हावं. आमदाराला त्याच्यामध्ये जर असमाधान निर्माण झालं तर त्याच्या पुढे खासदार व्हावं. आता खासदाराच्या पुढे मला काय माहिती बाबा, मी काय त्या राजकारण. खासदार आमचे गृहस्थ एक मंत्री झाले, आमचे गृहस्थ मंत्री होते. मग मंत्री झाल्यावर मी त्यांना भेटायला गेलो. मी म्हटलो, आमदार साहेब, खासदार साहेब, तुम्ही मंत्री झालात, आम्हाला आनंद वाटला. एक पेढ्याचा डब्बा घेतला, हार घेतला, एक शॉल घेतला, त्यांना जाऊन घातलो, सगळं केलं. ते म्हणले, महाराज कशात काही नसतं. मी म्हणलो, एवढं वैराग्य कुठं प्राप्त झालं? एवढं वैराग्य कुठं दाखवत झालं? ते म्हणले, महाराज कसं आम्ही रोज रात्री कीर्तनात हे सांगत होतो. रोज रात्री कीर्तनात एक. मग ते म्हणले, महाराज काय नसतं. ते म्हणले, मी म्हणलो, तुम्ही खासदार झालात, मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागली, तुम्ही मंत्री झालात, सगळं झालं. ते म्हणले, महाराज सगळं खरं आहे, मी खासदार झालो, निवडून आलो, मंत्रिमंडळात माझी वर्णी लागली, पण असं खातं दिलं काही खातच नाही. म्हणजे प्राप्त परिस्थितीच्या असमाधान मधून त्यांना कितीही मिळालं तर त्याला अंत नसतो. विठ्ठल जसे हे प्रपंचामध्ये आहे ना महाराज, तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे. प्राप्त परिस्थितीच्या साधनेमध्ये आपल्याला जर वाटली, आता ही साधना बस नाही, याच्यापेक्षा पुढची साधना, पुढे काय हे मिळावं वाटतच राहतं. पुढची साधना काय? आता जर 108 वेळेस जप केला, हेच 108 वेळेस पुढे अजून केलं तर काय होतंय? कुठल्या आपण परिस्थितीला पोहोचतो की माणसाला पाहिजे उत्कर्ष, अजून प्राप्त पाहिजे, वाटतच राहतं. नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी
महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मचिती भाव मी भक्त देव ऐसे करी. मग महाराज म्हणतात मला ब्रह्मज्ञान नको, मग काय पाहिजे? मी भक्त तू देव ऐसे करी. का भक्त? का ज्ञानाची पुढची अवस्था भक्त होणे आहे. विठ्ठल जी गोष्ट वेदांताचा आपण जर थोडा विचार केला, जी गोष्ट आपल्या समोर आली त्याला आपण नको म्हणता येते. जी गोष्ट आपल्या समोर आलीच नाही त्याला नको कसं म्हणता येते? आम्हाला लाडू नको, केलंच नाही तर तुला देते कोण? लाडू नको म्हणते, केलंच नाही तर तुला देते कोण बाबा? जी गोष्ट आपल्या समोर आली त्याला नको म्हणता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गाडीवर द्रव्य तुकोबारांना पाठवले. तुकाराम महाराज नको म्हणतात, याला किंमत आहे. हो नको नको, याला किंमत आहे. पाठवणारा सुद्धा अवतार, नको म्हणणारा सुद्धा भगवंताचा अवतार. विठ्ठल तुकाराम महाराज त्या दिवट्यावडींना नको म्हणतात. मला त्याचा विचार, मला त्या गोष्टी काही नको. आमच्यासारखा महाराज पाहिजे होता. कोणी जर विचारलं पाठवा, थोडं पाठवा, गाडी असं विनोद केला. जी गोष्ट आपल्या समोर येते आपण त्याला नको म्हणतो. जी गोष्ट आपल्या समोर येते त्याला नको कसं म्हणणार? मला लग्नच काय तुला देतेच कोण? मला लग्नच करायचं तुला देणारच कोण? मुलगी बघावं लागते, तिचं रूप बघावं लागतं, रंग बघावं लागतं, पत्रिका बघावं लागते. सगळं मिळाल्यानंतर तुझ्या समोर मुलगीच आली नाही आणि मला लग्न तुला देतात. तुझ्या समोर प्राप्त परिस्थितीच्या असमाधानातून उत्कर्षाची चिंता निर्माण होती. तसं महाराज प्राप्त परिस्थितीच्या समाधानातून स्थितीची चिंता नव्हती. दुसरी माणूस प्राप्त परिस्थितीच्या समाधान जे आपल्याला मिळालं ना, पास 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 पास, याच्या पुढे काही नको. जेवढं मिळालं ना त्याच्यात मी समाधान आहे. याच्या पुढे आम्हाला काही नको. एक मुलगा होता गंभीर महाराज. तो चांगला शिकला. चांगलं शिकल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये होता. नोकरीच्या शोधात करत असताना जी नोकरी मिळाली त्याच्यामध्ये पगार कमी. जो जेवढा शिकला त्याच्यामध्ये त्याला पैसे कमीच, पगार कमीच. मग कीर्तनकाराचं काय? शिकला केला सगळं. मग त्याचे वडील म्हणू लागले की बाबा आता मी थोड्या दिवसांनी रिटायर होणार आहे, सगळं पण घरी बसणार आहे. तुला जेवढे 15,000ची नोकरी आहे ना, बस बस बस. 15,000 मध्ये आपली भाजी पोळी होती ना, बस बस. याच्यामध्ये संतुष्ट का? बाकी काय होत? आई म्हणली, वडील म्हणले बस तुला 15 जास्त शिकला ना कालांतराने बघू, पण आता सध्या 10,000 15,000 बस. पळत्याच्या मागे लागायचं. जसं हे प्रपंचामध्ये आहे ना गंभीर महाराज, तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे. तुकोबारे म्हणतात, त्याच्या अगोदर नामदेव म्हणतात, नामा म्हणे केशव
नामदेवराय असं म्हणत नाहीत मला ज्ञान साधना पाहिजे, नामदेवराय असं म्हणत नाहीत मला कर्म साधना पाहिजे, नामदेवराय असं म्हणत नाहीत मला योग साधना पाहिजे. नामदेवराय एवढंच म्हणतात, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवे माझा. मी जो अगोदर नेम चालू केला होता नामस्मरणाचा तो शेवटपर्यंत असंच जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. जसं नामदेवराय हे नेम चालवतात ना नामस्मरणाचं, बघा एकादशीच्या दिवशी वारीला आपण इथून आषाढी कार्तिकी मागे आपण निघतो पंढरपूरला चालत. चालत निघाल्यावर आपल्या बरोबर काय काय असतं, काय काय असतं बागेमध्ये खायचं म्हणतो मी. चकल्या पण बोला म्हणजे मला पण काय म्हणतो शंकरपाळी. काय चोपदार शंकरपाळी पुढच्या वेळेस घ्यावं लागतं आम्हाला. एक पिशवी द्यावंच. शंकरपाळी इथून काय तर म्हणू लाडू लाडू शंकरपाळी चिवडा चकली हे सगळं तुमच्याकडे असतं. पण तुकोबाराकडे काय असतं, टाळा टाळी
बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.